पुढची बातमी संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान या ठिकाणी तथाकथित दत्तधाम दरबार चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गडगेच्या दरबारावर पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण परिसर सील केला आणि तब्बल 4 तास झाडाझडती घेण्यात आली। यावेळी विविध औषधांचे नमुने देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। गंभीर बाब म्हणजे नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली गडगेला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे। गडगेच्या कथित दरबारामागील संपूर्ण जाळं उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले। तर बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यात। प्रचारावेळी अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। सकाळपासूनच सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांशी संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या, तसंच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी चाय पे चर्चाही केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवार देखील स्वतः मैदानात उतरले। पुढची बातमी आहे अजित पवारांच्या अपघातासंदर्भातली। अजित पवारांच्या कथित विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीबाबत रोहित पवारांनी कर्नाटकमध्ये 0 FIR नोंदवला होता। मात्र या 0 FIRच्या आधारे स्वतंत्र गुन्हा नोंदवून चौकशी केली जाऊ शकत नाही अशी माहिती समोर आली आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार रोहित पवारांनी नोंदवलेला FIR आधीपासून सुरू असलेल्या तपासातच समाविष्ट करण्यात आलाय। या विमान अपघाताच्या चौकशीचा तपास महाराष्ट्र CID कडे सोपवण्यात आलाय। या प्रकरणामध्ये कर्नाटक पोलिसांनी दिलेली कागदपत्र ही स्टेटमेंटच्या दर्जाची असल्याचं महाराष्ट्र पोलिसांचं मत आहे। त्यामुळे ही कागदपत्र थेट नवीन गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशी नसल्याचं महाराष्ट्र पोलिसांचं मत आहे। आणि आता